जय भीम, नमो बुद्धाय आणि जय शिवराय. आज मी एक छानसं तुमच्यासमोर गाणं सादर करत आहे आपल्या गौतम बुद्धांचं. गौतम बुद्धांचं एकदम सुंदर गाणं. आत्ता वर्षावासामध्ये हे गाणं जर गायलं तर नक्कीच आपल्याला बुद्ध प्रसन्न नक्कीच होणार. बुद्ध प्रसन्न नक्कीच होणार. त्यामुळे मी आता एक छानसं गाणं बोलत आहे, ते तुम्ही ऐकून घ्या. जाहली पहाट ऊट शिंप चढा माऊले, जाहली पहाट ऊट शिंप चढा माऊले, दाराकडे आली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे आली तुझ्या गौतमाची पाऊले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. इतकं सुंदर हे आपल्या गौतम बुद्धांना प्रसन्न करणारं गाणं आहे. सकाळी सकाळी आपल्या घरी बुद्ध येत आहेत असं फिलिंग आपण करायलाच पाहिजे. रोज करायला पाहिजे. आता वर्षावासामध्ये तर आपण समजायला पाहिजे की आपण उठलो आणि आपल्या दारामध्ये गौतम बुद्धच आलेले आहेत, प्रगटच झालेले आहेत. असं आपण मनापासून त्यांची इतकं हे केलं ना, वंदन मनापासून, कुठली पण काम मनापासून करा. बघा, तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. तर माझं गाणं हे आवडणारच आहे तुम्हाला. गाणं नाही, ही वंदनाच आहे. जीवापासून, मी मनापासून, बेंबीच्या देठापासून हे गाणं बोलत आहे. माझ्या मैत्रिणींनो, खरंच या गाण्याला माझ्या खूप म्हणजे असं मनापासून मी हे गाणं गात आहे. आणि मी कसं गात आहे ना, खूप मनापासून मी गात आहे. रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू, रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू, आगमनात झाले तुझ्या गुरुचे सद्गुरू, आगमनात झाले तुझ्या गुरुचे सद्गुरू. चिमण्या पाखराने स्वागत आहे गीत गायले, चिमण्या पाखराने, चिमण्या पाखराने, चिमण्या पाखराने स्वागत आहे गीत गायले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. जय भीम, नमो बुद्धाय आणि जय शिवराय. खूप सुंदर गाणं आहे. मनापासून ऐका, मनापासून. मी एकदम मनापासून बोलत आहे, तुम्ही पण मनापासून ऐका. भिक्खू संग साथीला प्रशांत चित्त चालती, भिक्खू संग साथीला प्रशांत चित्त चालती, भिक्खू संग साथीला प्रशांत चित्त चालती, बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती, बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती. हर्ष भरे जागली वसुंधरेची घरकुले, हर्ष भरे जागली वसुंधरेची घरकुले, आणि दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. जय भीम, नमो बुद्धाय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि नमो बुद्धाय. खूप मनापासून गाणं आहे. इतकं सुंदर गाणं आहे ना. आता ह्या वर्षावासामध्ये आपली वंदनासुद्धा होणार आहे या गाण्यामधून. रोज वंदना म्हणल्यासारखं हे गाणं आहे. इतकं रोज हे गाणं प्रत्येकाने गुणगुणा सकाळी सकाळी. भन्ते भदंताचे बघा शुद्ध स्नान जाहले, भन्ते भदंताचे बघा शुद्ध स्नान संपले, सुगंधीमय उपासिकानी, सुगंधीमय उपासिकाने पुष्पहार गुंपले, सुगंधीमय उपासिकाने पुष्पहार गुंपले,
कुंकवाचे जागी त्याने अष्टगंध लावले, कुंकवाचे जागी त्याने अष्टगंध लावले, अन दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आणि आपण हा वर्षावास इतकं सुंदर होणार हे गाणं ऐकल्याने, आणि गाणं रोज एक गौतम बुद्धाचं गाणं आपण ग्रहण करायला पाहिजे, त्यांचे विचार आपल्या मनात घ्यायला पाहिजे. इतकं सुंदर मनापासून हे गाणं गायला पाहिजे. मी तर खूप मनापासून गात आहे. आता तुम्ही मनापासून ऐकणार आहात की नाही माहीत नाही, ऐकणारच आहात, कारण आपण काय आहोत, आंबेडकरांच्या लेकी आहोत, गौतम बुद्धांचे काय आहोत, आपण त्यांचे अनुयायी आहोत. बरोबर आहे ना, आपण त्यांचे भंते आहोत. आपण भंते नाही झालं म्हणून काय झालं, पण भंते झाल्यासारखं वागायला काय हरकत नाही, भंते झाल्यासारखं आपण विचार करायला काय हरकत आहे, भंते झाल्यासारखं आपण अन्नग्रहण करायला काय हरकत नाही. बरोबर आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण भंते न होता सुद्धा आपण करू शकतो, आणि करायलाच पाहिजे प्रत्येकाने. अथांग दिव्य पाहुणी निसर्ग सृष्टी पावली, अथांग दिव्य पाहुणी निसर्ग सृष्टी पावली, तथागताच्या शिरी केली पिंपळाची सावली, तथागताच्या शिरी केली पिंपळाची सावली, तथागताच्या शिरी केली पिंपळाची सावली. त्या सावलीत काशीनंदा, त्या सावलीत काशीनंदा विश्व हे समावले, त्या सावलीत काशीनंदा विश्व हे समावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. माझं हे गाणं तुम्हाला फार आवडलेलं असणार आहे, आणि मला सुद्धा मी बोलले म्हणून मला पण फार आवडलेलं आहे, कारण मला खूप इच्छा होती की हे गाणं गायची, आणि हे गाणं खूपच गौतम बुद्धांचं सुंदर गाणं आहे, आणि मी ती बोललेली आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे गाणं, माझ्याकडून काय या गाण्यामध्ये मी काही चूक बोलली असेल तर माफ करावं, अशीच मी तुमच्याजवळ अपेक्षा करते. आणि जय भीम, नमो बुद्धाय, आणि जय शिवराय. कशा आहात बाकी सगळेजण? मस्तपैकी पावसामध्ये प्रत्येकाने आपापली काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ खा, साधं सिंपल खाणं ठेवा, सुंदर राहा, निरोगी राहा, असंच मी मनोभावे तुम्हाला सांगते. आणि आपला वर्षावास चालू झालेला आहे, तेव्हा प्रत्येकाने आपण म्हणते नाही झालं म्हणून काय झालं, पण त्यांच्यासारखं आपण फिलिंग करायला पाहिजे की आपणही तशीच वागणार आहोत. त्यामुळं सर्वांनी हे गाणं तुम्हाला आवडलं असेलच. जय भीम, नमो बुद्धाय, आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जय जय. बाय बाय.